अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। हाय गाइस, मेरा ये फर्स्ट वीडियो है यूट्यूब पे। सो मेरे चैनल को सब्सक्राइब करना, लाइक करना और शेयर करना और मुझे सपोर्ट करो। मेरा आज का सफर है कड़वई। हम लोग आज कड़वई जा रहे हैं। रास्ते में जो भी एक्टिविटीज होंगी मैं आपके साथ शेयर करूंगी। आई होप तुम सब एंजॉय करोगे उसको। ये सांदन है, हमारे कोके में सांदन बोलते हैं। चकली एंड दिस इज बोरुला, this is khajuri and this is tea. And what is this? पूर. In Kadwe they call पूर. Okay. मेथीचे लाडू तुम्ही बोलता ना, ते आम्ही त्याला पूर बोलतो. पीसेस करतो. ऑलमोस्ट इन्ग्रेडियंट्स सेम असतात त्याचे. म्हणजे नारियल, दूध, हे मेथी जास्त. There are lot of कोकणच्या बाऱ्यामध्ये आपण लिहिलेलं आहे, कोकणच्या डेलिकेसीजच्या बाऱ्यामध्ये आपण लिहिलेलं आहे आणि कोकणचे जे आयटम्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम स्नॅक्स टू युजुअल खाना आणि रहन सहन एव्हरीथिंग हे आहे. आणि ते स्पेशल पोयो, दिस इज हे पोयो जे आम्ही पोहे जे म्हणतात, तळलेली शेव. सो हे जे फोटोज तुम्ही बघता हे पुरा बुक कंपाइल करू का कडवईच्या लेडीजने हे सारे डिशेस बनवण्याची आम्ही एका जागेवर जमा केली होती. आम्ही प्रोफेशनल फोटोग्राफी करून हे डिशची फोटोग्राफी करून बुक जे आहे ते कंपाइल केलेलं आहे. आणि लॉट ऑफ थिंग्स लाईक कोंबड्याची बिर्याणी. सो एक कोकणी ऍक्सेंट दिलेला आहे ह्यामध्ये, उर्दू आणि इंग्लिशमध्ये न देता. इंट्रोडक्शन पण कोकणीत आहे जे एक नॉर्मल लोकांना समजूक आला. आणि ही बुक जी आहे इंटरनॅशनली खूप फेमस झालेली आहे. लॉट ऑफ जे कोकणी लोक आहेत त्यांनी आपल्या पोरींना, ज्यांना कोकणचा ट्रेडिशन माहिती नाही, फॉरेनला आहे, त्याला एक गिफ्टिंग आयटम बोलून ही बुक आमच्याकडून बुक नेले नाहीत. साऊथ आफ्रिका, UK, London, America, Australia, and internationally this book has been recognized as one of the best Konkan recipe books. ही Amazon वर अवेलेबल आहे? Amazon वर नाही, मुंबईमध्ये किताबखाना बोलून एक बुक स्टोर आहे, त्याला ही बुक आम्ही ठेवलेली आहे फॉर परचेसिंग. आणि जर कुणाला हवी असली ते कॅन कॉन्टॅक्ट मी. काय अंदाजे किंमत असेल? 999. 1000 रुपये जवळपास. 1000 रुपयाची बुक आहे, बट इट इज वर्थ गिफ्टिंग. येस. कोणाचा कोण ही दुसरी बुक आहे कडवईच्या लोकांनी प्रिंट केलेली. अभी हम लोग कड़वे में है। यहाँ जो स्पीकर निकम आए हुए हैं। ऍक्च्युली लहानपणापासून यायचे, मोठे झाल्यावर आज विसरले. लहानपणी इमारती यायची, पण इम्रानला ना मी 25 वेळा निमंत्रण दिलेलं आणि साहेब मोठ्या येणार असं नाही. मी काय बोललो तुम्हाला, वे येऊन शाळेतल्या मुलांना कड़वा में यहाँ मीटिंग हो रही है, आप देख रहे हैं सब लोग। त्याच्यानंतर मग इंग्लिश सही मॅडम या मॅडम आल्या बोला ना. ऐसा बोला सर कि आता सिलेबस हॉस्टल्स है यहाँ पे। थोड़ा सा आहे आधी होते केलेले आहेत आणि इकडे वॉर्डरूम्स वगैरे त्यांच्यासाठी किंवा टेबल्स, स्टडी टेबल ते थोडा बाकी आहे का. हे 2 आहे, तिथे 5 बेड आहेत, 5 लाईट होत्या, 5 गर्ल्ससाठी आणि तो पहिला रूम होता तो टीचर्ससाठी आणि मध्ये डायनिंग आहे. नंतर आपण याचे बेड पण टाकू शकतो.
राजू सुर्वे साहेब यांचं स्वागत आपण आहे. धन्यवाद. यानंतर मी कारीगर सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी students, my fellow Kadwaikars and all the guests who have come here, Assalamu alaikum rahmatullahi wa barakatuh and a very warm welcome to all of you. Thank you so much Education Society Kadwai कि हर बार की तरह आपने मुझे ये मौका दिया अपनी भावनाओं को व्यक्त करने का, और मुझे कहा गया है सिर्फ 2 मिनट 2 बार, तो हम जैसे स्टूडेंट्स के लिए अपनी भावनाओं को व्यक्त करना 2 मिनट में बहुत ही मुश्किल है, बट आई विल ट्राई माय लेवल बेस्ट. प्रांजल सर, सो आज इस हॉस्टल के इनॉग्रेशन के लिए जिस फैसिलिटी के लिए हम लोग यहाँ जमा हुए हैं, वो एक सिर्फ फैसिलिटी नहीं है हम कड़वई के लोगों के लिए, एजुकेशन सोसाइटी के लिए, बल्कि ये एक इमोशन है हम सबका. आज हम वुमेन एम्पावरमेंट, गर्ल एम्पावरमेंट की बात करते हैं, तो कड़वई का आसपास के गांव वालों के लिए, पूरी दुनिया के लिए एक मैसेज है, ओपन मैसेज कि हम वाकई में अपने पूरे दिल से इस गर्ल्स एजुकेशन को सपोर्ट करते हैं. और मैं शुक्रगुजार हूँ उन सभी लोगों के लिए जिन्होंने इस चीज को विजन किया, उसको इम्प्लीमेंटेशन में लाने के लिए भाग दौड़ की. एजुकेशन सोसाइटी कड़वई, जमातुल मुस्लिमीन कड़वई, और सबसे ज्यादा मैं थैंक यू कहना चाहूंगी शेखर निगम सर आपको. कड़वई ने एजुकेशन, यहाँ की इंस्टीट्यूशंस ने जब भी आपके पास कोई मुद्दा हम लेकर आए, जब भी कोई प्रोजेक्ट हम आपके पास लेकर आए, आपने बिना झिझक हमारे साथ आप खड़े रहे. अपने सजेशन से, अपने पॉलिटिकल इन्फ्लुएंसेस से आपने हर तरह से हमारी मदद की. फंड से, अपने गवर्नमेंट पॉलिसीज हमको समझाने में जो आपने योगदान कड़वई को दिया है, उसके लिए पूरे कड़वई गांव की तरफ से मैं आपकी शुक्रगुजार हूँ. वुमेन एम्पावरमेंट की अगर हम बात करें तो करते भी है, तो हम सब में कहीं ना कहीं एक झिझक होती है एज अ फैमिली, एज ए कम्युनिटी, कि यार लड़की बाहर जा रही है तो किस माहौल में रहेगी, उसको किस तरह की सहूलियत मिलेगी. लेकिन दावा करती हूँ मैं, आप जब सब लोग यहाँ से नीचे जाकर इस फैसिलिटी को देखेंगे, तब पूरा कड़वई गांव फख्र से कह पाएगा कि ये हमने कर दिखाया है, और कोई भी बाहर की लड़की इस माहौल में आकर सेफली रह सकती है. इतनी छोटी छोटी बातों का जो ध्यान दिया गया है, तो सल्यूट मैं करना चाहूंगी एजुकेशन सोसाइटी कड़वई को, उन सभी वर्कर्स को जिन्होंने दिन रात मेहनत की इस काम के लिए, इस काम को अंजाम दिया और इस विजन को इम्प्लीमेंटेशन तक लाए. मैसेज देना चाहती हूँ मैं उन सभी लड़कियों को जो इस हॉस्टल में रहने वाली है, उन सभी विमेन को जो इस हॉस्टल में रहने वाली है, कि एजुकेशन सोसाइटी कड़वई और कड़वई के लोगों ने आपको, आपकी उड़ान को जो पंख दिए हैं, हमको उम्मीद करते हैं कि उन पंखों से आपकी उड़ान आसमान में बहुत ऊंची जाए. हम उम्मीद करते हैं कि आपकी आने वाली जिंदगी में न सिर्फ यहाँ से आप एजुकेशन लेकर जाएं, बल्कि या आपकी आने वाली प्रोफेशनल और पर्सनल लाइफ में जो एक कॉन्फिडेंस, जो एक रिस्पॉन्सिबिलिटी और जो एक करेज आपको लगने वाली है, वो भी आपको इस माहौल में इंशाल्लाह जरूर मिलेगी. और आगे जाकर जब आप अपना प्रोफेशनल करियर शुरू करेंगे, तब ये चीजें आपके लिए बहुत काम आएंगी. तो एक ग्राउंड हमने आप सबके लिए सेट करके रखा है, और हम उम्मीद करते हैं कि आप इसको पॉजिटिव वे में लें, इस फैसिलिटी को अच्छे से यूज करें. आखिर में एक अपील पर मैं अपने 2 मिनट खत्म करना चाहूंगी. पूरे कड़वई गांव से, पूरी कम्युनिटी से मेरी ये एक अपील है कि एजुकेशन सोसाइटी कड़वई ने जो एक फैसिलिटी तामीर की है, हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है ये कि हम उसको, उस पे इम्प्रूवमेंट्स लाएं, इस माइलस्टोन को हमारी जनरेशन आगे लेके जाए. यहाँ बैठे हुए मेरे बहुत सारे ऐसे गांव के दोस्त हैं स्कूल के, मैं उनसे एक रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि हमें जरूरी नहीं है कि हम सिर्फ पैसे से किसी की मदद करें, लेकिन हमारे आइडियाज से तो इस सरजमीन को, हम जहाँ से हम पढ़े लिखे हैं, उस सरजमीन को अगर कुछ भी हम दे सकते हैं, आपका थोड़ा सा भी कंट्रीब्यूशन अगर आप दे सकते हैं, तो वो हमें जरूरत है उस चीज की. एजुकेशन सोसाइटी को, पूरे कड़वई गांव को उस चीज की जरूरत है. ये मेरी अपील है आप लोगों से. और मैं दावा करती हूँ कि कोई भी एक स्टूडेंट यहाँ पर मौजूद है, आप सभी में, लड़कियों में आज भी आप लोग जब हम स्कूल के कंपाउंड में जाते हैं, फख्र से अपना सर ऊंचा करके, अपने आंखों में आंसू भले ही होते हैं, लेकिन एक जुनून होता है, एक फख्र होता है कि क्या थी हमारी स्कूल और आज क्या हो गई है. तो मैं शुक्रगुजार हूँ एजुकेशन सोसाइटी कड़वई की, जिन्होंने इतनी सारी फैसिलिटीज इस गाँव को, स्कूल को प्रोवाइड किए हैं. और मैं उम्मीद करती हूँ कि कड़वई गाँव का नाम
62 साल पहले से जो एजुकेशन की फील्ड में था वो आज भी है और हमेशा हमेशा रहेगा। थैंक यू सो मच। सरकारे आमचे सर्वांचे लाडके आमदार साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यानंतरला सर्व व्यासपीठावर उपस्थित अतिथी, माझे स्नेहसंबंधी, त्यानंतरला या गावचे सर्व सन्माननीय मंडळ, त्यामुळे थोडंसं गडबड नक्कीच आहे, पण हा जो कार्यक्रम आहे आजचा फातिमा शेख गर्ल्स होम, हा जो इव्हेंट आहे हा खरंच कौतुकास्पद आहे, कारण हा एक सामाजिक बांधिलकी जपून करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे। जसं आपण मगाशी म्हणलो की थेंबे थेंबे तळे साचे, अशाच धर्तीवरती प्रत्येक समाजातील घटकांनी त्यांना जशी जशी जमेल तशी मदत करून आजचं हे मुलींचं हॉस्टेल असेल ह्याची निर्मिती केलेली आहे। याची जी कोणाची संकल्पना होती ती नक्कीच कौतुकास्पद आहे आणि ही सर्वांनीच आपण एकत्रितपणे पूर्णत्वाला नेली आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांची शुभेच्छा। नेहमीच आम्हाला सरांची, शेखर सरांची शिकवणूक आहे की मुलींनी शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे। आमची आजी सांगायची की एक मुलगी शिकली म्हणजे 2 घरं सुधारतात, म्हणजे तिचं माहेर असेल आणि सासर असेल, त्यामुळे त्या मुलीवरती टिकून असतं ते घर कसं चालणार आहे, तिच्या संस्कारावरती टिकून असतं आणि शैक्षणिक वैचारिक ह्या लेवलवरती देखील त्या घराचं भवितव्य ठरलेलं असतं। तर मुलगीने चांगल्या पद्धतीने शिकणं खरंच गरजेचं आहे। त्याच्यासाठी सरांच्या तर्फे देखील मला वाटतं जी जी मदत लागेल ते करत आहेतच। आज सरांनी इथे सांगितलं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालंय त्यांच्याकडे पुढील काही असतील तर मागणी सोपवा, पण मीही सांगते की आमच्याकडे जे जे काही शक्य होईल ते करण्याचा नक्कीच आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। आमच्या पाठीची नक्की सरच आहे, तेव्हाच कुठे आम्ही पुढे जातो, पण तरी सुद्धा आमच्या पद्धतीने जे काय होईल ते आम्ही करण्याचा इथे नक्कीच प्रयत्न करू। आणि इथे शिकणाऱ्या मुलींना देखील मला सांगावंसं वाटतं की तुम्ही जे शिक्षण घेता ते नक्की चांगल्या पद्धतीने इथे दिलं जाणार आहे, ते तुम्ही घ्याच, पण त्या शिक्षणाचा पुढे देखील चांगल्या प्रकारे उपयोग करा। नुसतं शिक्षण घेऊन तिथेच थांबू नका, भले तुम्ही पुढे जॉब करा किंवा नाही करा, घरात राहून देखील तुमच्या शिक्षणाचा जसा काही उपयोग करता येईल तसा तुम्ही नक्कीच करा। तुमच्यासोबत तुमच्या बहिणी असतील, आजूबाजूचा समाज असेल, त्यांना देखील वैचारिकरित्या आपण सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे। इथे उपस्थित सर्वच मान्यवरांनी खरं तर आज इथे ओपनिंग साठी बोलवलं, ही सुद्धा माझी पहिलीच वेळ आहे। इथे खाली पाठीवरती जे नाव लिहिलंय म्हणजे माझ्या आयुष्यात ही जी गोष्ट आहे, आजचा कार्यक्रम आहे, कायमस्वरूपी स्मरणात राहील, कारण आयुष्यात केलेली पहिली गोष्ट कितीही पुढे आपण गेलो तरी ती लक्षात राहते। तसाच आजचा काही हा उत्सव असेल हा माझ्यासाठीच, कारण आजचं हे हॉस्टेलचं उद्घाटन माझ्या हस्ते होण्याचं हे माझं खरंच भाग्य आहे। मध्ये एका कार्यक्रमाला आले असताना आमची सरांची रस्त्यात अशीच भेट झाली की याल का, तर ठीक आहे मी म्हटलं, पण इतकं उद्घाटनच आमच्या हस्ते होईल की माझ्या हस्ते याची मला कल्पना नव्हती। सरांसोबत आम्ही जातो, पण तिथे प्रमुख उपस्थितीमधून असणं हे माझं पहिलीच वेळ आणि हे खरंच माझं भाग्य मी समजते। इथे मला सर्वांनी तुम्ही बोलवलं, आदर सत्कार केलात, त्याबद्दल इथल्या सर्व कमिटींचे मी खूप मनापासून धन्यवाद मानते। नावं घेत नाहीत कारण मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत, ते कौशल्य सरांकडनं शिकणं अजून आमचं बाकी आहे, कारण सरांना अगदी नावानिशी व्यक्ती कुठचा कुठल्या गावातला तो कोण काय सगळ्या डिटेल माहिती आहे, ते आम्ही हळूहळू त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच शिकू। तर तिथे तुम्ही सर्वांनी मला मान सन्मान दिला, तिथे बोलवलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून मी खूप आभार मानते आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आमच्यापर्यंत जी काही मदत करणं शक्य आहे ती आम्ही नक्कीच करू, याची मी तुम्हाला काळजी देते। धन्यवाद मॅडम। आजच्या आपल्या एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित फातिमा शेख मुलींचं घर थोडक्यात त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष आणि जाणीवपूर्वक गेले काही वर्ष शैक्षणिक सुविधा देण्यामध्ये ज्यांचा मोलाचा हात आहे ते आदरणीय सादिक काजी साहेब, नेहमीच आदरणीय असलेले आमचे डॉक्टर अन्सार जोळे साहेब, सिकंदरजी जोळे अध्यक्ष जमातुल मुस्लिम कडवई, या परिसरामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून
सर्वसामान्य कुटुंबाशी निगडीत असलेले आमच्या बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, त्याचबरोबर आपल्या गावचे उपसरपंच दत्ताभाऊ उपटे. खास या कार्यक्रमाला आग्रहपूर्वक मी सांगितलं, खरं म्हटलं तर त्याच्या घरात लग्न आहे, आम्हा दोघांनाही 1:30 वाजता तिथे जायचं होतं. मी म्हटलं 1:30ला आपण जाऊ, तू ये. ते इम्रान कोणकरी, जाहीर कोडले, संतोषजी भडवलकर ज्यांच्या हस्ते आज हे उद्घाटन झालं, त्या पूजा निकम, सई निकम, सर्वांचेच आदरणीय आणि सामाजिक क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये काम करणारे आत्तेसाहेब सिकंदर, आपले अफसर खान, तबस्सुमजी काजी, शिक्षण विस्तार अधिकारी, कांबळे साहेब जरी गेले असले तरी कांबळे साहेब, तन्वीरजी काजी, सोबतजी कल्याणी, मुनिरा जोळे, प्रांजल मोहते, रिजवान कारगिल, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक. आणि त्यांनी प्रास्ताविकामध्ये सर्वच गोष्टी आपल्याला सांगितल्या. राहील कडवेकर, मुजीब कडवेलकर, नावं अनेकांची घेतली पाहिजेत. ते सर्व आदरणीय मान्यवर, त्याचबरोबर ज्यांनी खरं म्हटलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त करत असतात. मुलींच्या शिक्षणाची गरज आल्यानंतर खूप समाधान वाटलं की छोट्याशा गावामध्ये देखील इतक्या चांगल्या पद्धतीने मुलींच्या राहण्याचा विचार करून आज हे वसतिगृह तुम्ही इथं उभं केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी या संस्थेच्या सर्वांना मनपूर्वक मनापासून सॅल्यूट मानतो. का अनेक गोष्टी घडत असतात, घडवत असतो, परंतु समाजाचं देणं आपण काहीतरी आहे या उद्देशाने सर्व घटकातील शेवटच्या स्तराला न्याय देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. हे वसतिगृह 10 मुलींचं आहे. 10 मुली ज्या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत, ज्यांना इथं लांबवर येणं कठीण होणार आहे आणि घरातला खर्च देखील भागवणं कठीण होणार आहे, अशा मुलींची एक उत्तम सोय तुमच्या माध्यमातून आज इथे केली. ज्यांच्या नावाने केले त्या फातिमा शेख या ज्योतिबा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या सोबत त्या काळात विचार करा तुम्ही, त्या काळात या समाजातली एक शिक्षिका आपली आदर्श शिक्षिकेचा व्रत घेऊन मुलांना, मैडम, पूजा मैडम, राजन सर, इमरान सर हमारे बीच में है. हमारी मतलब ऐसे ही सोशल मीडिया की थोड़ी सी पहचान हुई थी कुछ 2 साल पहले, और जो थोड़ा बहुत एक्सचेंज हुए थे, मैसेजेस वगैरह मिले तो कभी नहीं थे, आज ही पहली बार मिले. लेकिन तब से ये एक दिल में तमन्ना थी कि इस फ्लैम्बॉयंट पर्सनैलिटी को मिलना चाहिए किसी दिन, मतलब. और मुझे बहुत बहुत अभी खुशी हुई कि उन्होंने जो अनाउंस किया हमारे एजुकेशन सोसाइटी के लिए जो कैंप करने का जो प्लान है, मुझे पूरा यकीन है काफ़ी बच्चों को, काफ़ी पेरेंट्स को उसका बहुत फ़ायदा होगा. राजन सर, हमारे हेडमास्टर्स, एक बहुत अच्छी खुशी की बात है कि शायद हम लोगों ने हाथ में लेने के बाद नज़ीर भोमल साहब जो हमारे पहले प्रेसिडेंट थे, वो पहले ही फंक्शन में हमारे साथ शरीक हुए, शायद नमाज के लिए गए, तो लेकिन बहुत अच्छा लग रहा है. कासम अंकल जो हमारे पहले के कमेटी से, मतलब हमारे एजुकेशन के फील्ड के वेटरन हैं और वो भी हमारे साथ हैं. तबस्सुम आपा ने तो शर्मिंदा कर दिया सर वगैरह बोल के. आरते सर के साथ एक अलग रिलेशन हुआ है, और जो यहाँ पे जो इनको बुक्स का शौक है, पता नहीं कितने लोग होंगे. मैं आज के प्रोग्राम के जितना ही एक्साइटेड, तो 14 को प्रोग्राम होने वाला है कैंपस में, उसके बारे में एक्साइटेड हूँ, क्योंकि एक अलग ही कमिटमेंट है उन लोगों का कि नेहरू के पूरे ग्रुप का कि हफ्ते दर हफ्ते डॉक्टर अब्दुल मोहम्मद साहब, नजीब मोहम्मद साहब, इन्होंने भी अपनी जो है खिदमत अंजाम दी. अपने तई उस चीज को तन मन धन से संवारने की, सजाने की, पटौने की और कायम रखने की कोशिश की. तमामों ने अपने तई पूरी जाफरजानी के साथ उसको अमल रखा, फंक्शनिंग रखा. तो मैं तमाम लोगों का भी शुक्रगुजार हूँ जिन्होंने ईएसके के स्थापन से लेके आज तक जो अपनी बात अंजाम दी है, मैं उनको फिलहाल पेश करता हूँ और उनका शुक्रिया अदा करता हूँ. अब आज के फंक्शन के बारे में गाइस पर तमाम मेहमान और मौजूद हाजिर.
एजुकेशन के दायरों से जब भी बात आती है तो शेखर निगम साहब का नाम पहले जहन में आता है। कड़वई की मस्जिद इथे पहिले सलीमबाईचं दुकान होतं ना, इथे होता सलीमबाईचा थैला, लियाकत अंकलचा होता थैला. हे कोल्ड वॉटरचा जे पोरगे आहेत गावातले त्या लोकांनी हे सेटअप केलेले आहेत. म्हणजे याचं बोट करून दाखवा. काय बोलू? कडवईमध्ये आपल्या घरा जातात. हे एक एरिया आहे. असं सेम एरिया एक तिकडे आहे पुढे. हे जे हे गावाचे यंग पोरगे वगैरे थोडा गप्पा गोष्टी करू कला वगैरे बसतात. सो हे नवीन जे आहेत आमच्या गावाचे फ्रेंड्स क्लब आय थिंक सो ते त्या लोकांनी हे सेटअप केलेलं आहे. आणि हे गार्डन एरिया आहे. गावात आमच्या शाळेमध्ये जे सेटअप होता ते इकडे आणून गावाच्या पोरांसाठी एक छोटासा गार्डनचा अरेंजमेंट इकडे केला गेला आहे. आणि लहान पोरांना पार्क आहे खेळायला आणि बाजूनी बिलकुल ही नदी गेली. नदीबद्दल थोडासा इकडे मी सांगूचा आहे मला की ही नदी जेवढी तुम्हाला क्लीन दिसते आज पावसामुळे पण आहे. आणि ब्लूमिंग अर्थ ऑर्गनायझेशन आमच्या गावाची जी आहे ते 2-3 वर्षापूर्वी रिव्हर क्लीनअपचा आम्ही प्रोजेक्ट केलेला होता ब्लूमिंग अर्थच्या थ्रू. जे नाना पाटेकर फाउंडेशन ही आम्हाला जे व्हेकल्स वगैरे लागतात असेल तिकडपासून बाजारपेठेचा एक पट्टो आहे थैसरची जो नदीचा पार्ट आहे तो क्लीनअप केलेलो पुरी नदी खाली करूनची बंधारे वगैरे पण नंतर आम्ही बांधलेले ब्लूमिंग अर्थच्या थ्रू. सो गावाच्या म्हणजे साफ पाणी मिळणं आणि कंटिन्युअस फ्लो एक वर्षाचे 12 महिने नदीचा असणं हे मोठे होता. सो यू कॅन सी की पावसामध्ये किती ब्युटिफुल नजारो आहे कडवईचो. ये डैम में भी आप देख रहे हैं डैम, ये है कड़वई का डैम. सो गाइज यू कैन सी इट्स सो ब्यूटिफुल. हेलो, अरे ब्लॉग बनवता है मनसी फोन करता मला लोकेशन धार. कड़वई की स्कूल है, देखिए उर्दू स्कूल. हाँ, लॉट ऑफ फैसिलिटीज है. 5 things. उम्मीद है आप सब लोग एंजॉय करेंगे देख के. चैनल को लाइक करें, शेयर करें. अगर फर्स्ट टाइम देख रहे हैं तो मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. थैंक यू सो मच.